खरं तर संजय गायकवाड हे जे आमदार आहेत, 2 दिवसापूर्वी प्रशांत हे जे कॉम्रेड आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, आणि शिवाजी कोण होता हे जे 40 वर्षापूर्वी पुस्तक पानसरे साहेबांनी लिहिलं, त्याचे जे आजचे प्रिंटिंग जर कुणी करत असेल तर ते प्रशांत त्या ठिकाणी करतात. आणि प्रशांतला फोन करून अतिशय खालच्या लेवलला जाऊन संजय गायकवाड आमदार ते बोलत असताना प्रशांत जे आहेत, प्रशांतच्या पत्नीबद्दल, आईबद्दल, महिलांबद्दल अशा शब्दात त्या ठिकाणी उल्लेख केला की आपल्याला काहीही त्या बाबतीत, म्हणजे तुमच्यासमोर तर मी तो शब्दसुद्धा घेऊ शकत नाही. आणि ते बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पण अवमान त्यांच्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये झालेला आपण सगळ्यांनी बघितला. महामानवांचा अपमान आपण कधीही त्या ठिकाणी सहन करणार नाही, हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे. महाराष्ट्राचा कुठलाच व्यक्ती हा अपमान त्या ठिकाणी सहन करणार नाही. पानसरे साहेबांचं कार्य हे किती मोठं होतं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि ज्या भूमीमध्ये आत्ता मी आहे म्हणजे कोल्हापूर, या भूमीतल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचं कार्य हे माहिती आहे. याच्यातच मग तो जे काय व्हिडिओ ऑडिओ आहे, ती ऑडिओ झाल्यानंतर आणि ज्या पद्धतीने प्रशांतला, म्हणजे प्रशांतमध्ये सामान्य परिवारातला एक व्यक्ती भंगार विकून त्यांनी त्याचं शिक्षण केलं आहे, आपल्या बहिणींचं पण शिक्षण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला. लग्न बहिणींची त्या भंगार विकून जो पैसा आला त्यातून झाले, म्हणजे सामान्य परिवारातला पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा एक सामाजिक कार्यकर्ता, याला धमकी दिली, त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. आणि ते झाल्यानंतर परत त्यांच्या कार्यकर्त्याली तुला बघतोच, घरात घुसून तुला मारतो, म्हणजे संजय गायकवाड तर बोललेच की पानसरे साहेबांचं जे काही केलं तसंच तुझं आम्ही करू, अशी सुद्धा धमकी तिथं दिली. आणि त्या अनुषंगाने सर्व सामाजिक कार्यकर्ते मिळून काल पोलीस कार्यालयामध्ये गेले, FIR आमची घ्या अशी विनंती केली. यांच्या मातेली केली, पत्नीली केली, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली, पानसरे परिवारातले सर्व जे लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणी केली. पण दुर्दैव असं काल ती FIR झाली नाही. मग आज सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्वजण इथं आलो पोलीस स्टेशनला. यांच्याबरोबर आल्यानंतर पोलिसांना आम्ही विनंती केली. 1-1.5 तास विनंती केल्यानंतर आम्हाला असं कळतंय, वरिष्ठांशी बोलल्यानंतर आणि मीडियाचा आणि इथं असणाऱ्या लोकांचा दबाव आणि महाराष्ट्रातलं सामान्य लोक जो काही पाठिंबा प्रशांतला विचाराला त्या ठिकाणी ते देत नाहीत, त्या सर्व दबावाच्या खाली येऊन आता हे FIR हे पोलीस घेत आहेत. ज्या पद्धतीचा प्रशांतला बाहेर त्याच पद्धतीचा FIR घेतला जाईल असं म्हणलं जातं. म्हणजे अजितदादांच्या बाबतीत FIR साठी किती उशीर झाला, किती अडचणी आल्या, हे मला आणि तुम्हाला सगळ्यांना तिथं माहिती आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री त्यांचा मृत्यूनंतर त्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात पोलीस स्टेशनला, अनेक पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा FIR तिथं होत नाही. मग आम्हाला कर्नाटकात जावं लागलं. मग आता उपमुख्यमंत्र्यांच्याच FIRची अशी परिस्थिती असेल तर अशा सामान्य व्यक्तीची काय? मग असा दबाव आणून अशा सामान्य लोकांना जर दाबलं जात असेल तर उद्या जाऊन कुठलाही लेखक पुढे येणार नाही, सोशल मीडियावर कुणीही व्यक्त होणार नाही. कुणी एखादा कला क्षेत्रातला व्यक्ती आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त होत असेल तो सुद्धा तिथं पुढे येणार नाही. का? आपला FIRच घेतला जात नाही, आपला आवाजच दाबला जातो. त्यामुळे हा संदेश देणं हे योग्य नाही. आता राहिला प्रश्न नावाचा. जेव्हा या पुस्तकाबद्दल पहिल्यांदा मला कळालं होतं, माझ्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण झाली होती. पण शेवटी आम्ही पुस्तकं वाचणारी माणसं, विचाराची पक्की माणसं, संस्कृती असल्यामुळे ज्या लोकांना या बाबतीतलं माहीत होतं, अशा 4-5 साहित्यिक ज्यांचा इतिहासावर खूप मोठं काम आहे, अशा लोकांची चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला समजवलं की हे नाव शिवाजी कोण होता असं त्या काळामध्ये का दिलं होतं. आईवर ज्या पद्धतीने आपण प्रेम करतो, विठोबा रायावर ज्या पद्धतीने प्रेम करतो, आपल्या ईश्वरावर प्रेम करतो, जे लोक जवळ असतात त्यांना आपण एकेरी भाषेमध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केला जातो. आज ठीक आहे, आता आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या पदव्या, नाहीतर हे जे त्यांच्या आधी त्यांच्या कार्यामुळे जे काही त्यांना मिळाले, त्यांचा आदर आहे,
या अनुषंगाने आम्ही बोलतो, पण पुस्तकाच्या मागे काय हेतू होता हे सुद्धा तिथं समजून घेतलं पाहिजे. त्याच्याबरोबर श्री वाल्मिकी रामायण हे जर तुम्ही सर्वांनी वाचलं असेल, त्या ग्रंथामध्ये सुद्धा प्रभू श्रीराम यांचा उल्लेख हा एकेरी झाला आहे. त्याचा अर्थ आदर नव्हता असं नाही, अतिशय मनापासून आदर, अतिशय मनापासून आस्था, प्रेम, ईश्वरावर प्रेम असल्यामुळे तिथं एकेरी उल्लेख केला गेला. त्यामुळे मग ते ग्रंथ चुकलाय असं आपण म्हणू शकणार नाही. तसंच हे पुस्तक चुकीचं असं म्हणून चालणार नाही. लढायची असेल तर विचाराची लढाई आपण लढू. आता जेव्हा कोश्यारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, महात्मा फुलेंबद्दल, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुलेंबद्दल जेव्हा खालच्या लेवलला जाऊन बोलतात, आम्ही त्याचा विरोध केला, पण ह्या सत्ताधाऱ्यांनी त्याचा विरोध केला का? नाही केला. जेव्हा महात्मा फुलेंचा सुद्धा परत काही लोकांनी, नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा जे भाजपचे प्रवक्ते आहेत दिल्लीचे, त्यांनी अवमान केला, कोरटकरनी तिथं अपमान केला, तेव्हा कुणी आलं का हो या सत्ताधारीतलं? आता तुम्ही नारी शक्ती म्हणताय, मोठी मोठी आंदोलन वरून आला म्हणून, आदेश आला म्हणून तुम्ही तिथं रस्त्यावर उतरताय, आणि मग इथं महिलेबद्दल एवढ्या गलिच्छ लेवलवर बोललं जात असेल तर हे कसं तुम्ही स्वीकारू शकता? हा आमचा साधा प्रश्न आहे. म्हणून त्या अनुषंगाने FIR करण्याची विनंती केली, ती मान्य केली, तशीचा तसा FIR हे स्वीकारतील अशी आशा आणि असा विश्वास या ठिकाणी आम्ही सर्व व्यक्त करतो. तर तासभर तुम्हाला त्यासाठी अगदी पोलीस निरीक्षक यांच्यासमोर बसावं लागलं, अगदी कुटुंबियांनी देखील आपली भूमिका मांडली. FIR तर आता या सगळ्या आग्रहानंतर दाखल होईलच, मात्र अपेक्षित कारवाई होईल असं वाटतं का? एकूणच ज्या पद्धतीने दाखल करण्यासाठी एवढे त्रास करून घ्यावा? इथं तर 1.5 तास बसलोय. अजितदादांच्या बाबतीत FIR व्हावा यासाठी गेले 3 महिने आम्ही झटतोय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री 25 वर्ष या महाराष्ट्राचे मंत्री राहिलेले अजितदादा, एवढा मोठा बहुजनाचा नेता, त्यांच्यावर अन्याय झाला अशी आमच्यावर शंका आहे. मग FIR घेणं हे त्यांची जबाबदारी आहे. पण तसं दादांच्या बाबतीत 3 महिने झालं. FIR कर्नाटकाने ट्रान्सफर केला, पण अजून दुर्दैवाने इथं स्वीकारला नाही. ते म्हणतात आम्ही तपास नाही करणार, आम्ही चौकशी करू. म्हणजे शब्दाचा खेळ तिथे आहे. ते इथं 1.5 तास बसलो. ठीक आहे, प्रेशर दिलं, काय केलं? पोलीस चुकीचे आहेत असं मी म्हणणार नाही. प्रेशर देणारा जो कुणी असेल, जर असेल तर, कारण FIR नाही झाला तर राजकीय प्रेशर असल्याशिवाय हे पोलीस FIR करणार नाही. जर FIR झाला तर आम्ही तर अभिनंदन या पोलिसांचं त्या ठिकाणी करतोच. खरं तर आता संजय गायकवाड यांनी जी काही शिवीगाळ दिली त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे, मात्र जे नाव बदलायचं आहे त्याच्यावरती आपण ठाम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. काय याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, पण पुस्तकाच्या नावाबद्दल आक्षेप काय आहे? आता तुम्ही सांगा, कोश्यारी महामानवांबद्दल काय लेवलला जाऊन बोलले, त्यानंतर जे काही प्रवक्ते भाजपचे काय लेवलला जाऊन बोलले, तुकोबारायांबद्दल आणि माऊली महाराजांबद्दल काही बोंदुगिरी करणारे लोक काय लेवलला जाऊन बोलतात हे आपल्याला माहिती आहे. मग अशा पद्धतीने बोलून जायचं, मग 24 तासानंतर माफी मागायची. अरे पण तो ऑडिओ लोकात राहतो ना, तो ऑडिओ लोकात पसरतो. मग लोकांना असं वाटतं की ठीक आहे, एकदा बोलून गेलं तर नंतर माफी मागितली तर सगळं ओके. अरे पण आपल्या आईबद्दल, आपल्या वडिलाबद्दल, आपल्या नातेवाईकाबद्दल कोणी बोललं तर नतमस्तकात कशी आग जाते, तसं महामानवाबद्दल नाही तर एखाद्या महिलेबद्दल बोललं तर होते. माफी मागितली नाही मागितली हे मला माहीत नाही, मागितली असेल तर तो त्यांचा विषय, पण चूक तर झाली आहे. मग त्याच्यावर काय ना काहीतरी कारवाई ही पोलिसांकडनं झाली पाहिजे, सरकारकडनं झाली पाहिजे. नाहीतर आता तुम्ही एका बाजूला नारी शक्ती म्हणता, नारी शक्ती करून तुम्ही रस्त्यावर उतरता, 2-2 तास 3-3 तास ट्रॅफिक अडवता. बरं, नारी शक्तीच्या विरोधात बोलणारा हा जो कोणी माणूस आहे हा आमदार नंतर, पण महाराष्ट्राचा नागरिक पहिला आहे. मग उद्या जाऊन जर लोक म्हणायला लागली अरे नाही काय होत नसतं, बोललं चालतं, नंतर माफी मागायची, हे प्रथा योग्य नाही. FIR तर झाला पाहिजे, त्या FIR पद्धतीने त्या ठिकाणी कारवाईसुद्धा झाली पाहिजे. नावाचा विषय मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, 72 पानं आहेत, तुम्ही वाचली असतील तर एकदा वाचनासाठी तुम्ही या. बुलढाण्यामध्ये 28 तारखेला वाचनाचा कार्यक्रम आहे, मोर्चा पण आहे, वाचनाचा पण कार्यक्रम आहे. तिथं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कसे समजले? आता तुम्ही सत्तेत आहात, मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महामानवांचे विचारायला चालला आहात का? तसं असेल तर या राज्यामध्ये दररोज 8 महिलांच्या विरोधात तिथं अन्याय होत आहेत. दररोज
5 शेतकरी आत्महत्या करत आहेत. मग छत्रपती शिवाजी महाराज खरंच तुम्हाला समजले असेल, तुमच्या नेत्याला समजले असते तर या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये झाल्या नसत्या. माझ्या माफी मागितली, विषय संपला असं नाही. FIR करा. आणि त्यानं दबाव आला, मीडियामुळे आला, सर्व लोक इथं आली म्हणून आला आणि FIR होती म्हणून आला म्हणून माफी मागितली. जर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या तरी असंच कुठेतरी बोलत बसले असते. नाही मी काय करतो, घरी येतो, तलवार घालतो. आता तलवार कुठं खुपसतो काय बोललाय बघितलं ना. अशी भाषा या महाराष्ट्रात. आणि आमदार जेव्हा बोलतो ना ती जबाबदारी जास्त असते. अहो ते ज्या भूमीचं प्रतिनिधित्व करता, माता जिजाऊंची भूमी आहे, संतांची भूमी आहे, तिथं अनेक महान संत होऊन गेले आणि अशा भूमीतून येणारा लोकप्रतिनिधी असं बोलत असेल तर योग्य नाही. पण काल आपल्या बोलण्याचं ते समर्थन करत होते. काल देखील त्यांनी मी बोललोय ते योग्यच आहे असं म्हणत होते आणि आज त्यांनी माफी मागितली आहे. कुठेतरी वरिष्ठांनी त्यांची कान टोचले. अजिबात नाही, वरिष्ठांनी काही केलेलं नाही. लोकांकडनं जो विरोध झाला, मीडियाकडनं जे खंडन केलं गेलं त्यांच्या वक्तव्याचं, याच्यामुळे घाबरलेत आणि म्हणून त्यांनी तिकडे माफी मागितली. बाकी कुणी काय सांगितलं नाही. वरिष्ठांनी सांगितलं असेल तर FIR आतापर्यंत व्हायला पाहिजे. झाला का FIR? वरिष्ठ म्हणजे मोठे नेते, मोठे नेत्यांचा दबाव असल्याशिवाय FIR 30-30 तास पुढे जात नसतो. वरिष्ठांना खरंच पाहिजे असते त्याचे कान टोचायचे तर FIR झाला असता कालच. पाठीशी घातलं जाते का संजय गायकवाडांना त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून? महामानवांबद्दल जो कोणी बोलेल त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर काही अशा विचाराचे लोक असतात की ते म्हणतात की त्याच्या मुद्दामून कारवाई करू नका. म्हणजे महामानवांबद्दल चुकीचं बोलणं आणि बोलल्यानंतर जो काही विरोध या समाजामध्ये, या महाराष्ट्रामध्ये होईल, ही जी भीती काही लोकांमध्ये आहे ती भीती निघून जावी असा प्रयत्न काही चुकीच्या विचाराचे लोक, ज्यांनी तुकोबरायांना त्या ठिकाणी त्रास दिला, माऊली महाराजांना त्रास दिला, तिथं छत्रपती संभाजीराजांना ज्यांनी त्रास दिला, महात्मा फुलेंना ज्यांनी त्रास दिला, त्या विचाराच्या लोकांना मात्र काहीच झालं नाही पाहिजे. म्हणजे उद्या जाऊन उठसूट कुणी महामानवांच्या विरोधात बोलेल अशी एक प्रथा पडली पाहिजे, नंतर भीती निघून गेली पाहिजे असं कदाचित काही लोकांना वाटत असावं. आणखी एक प्रश्न आहे की सुनेत्रा वहिनी म्हणजे आज आज तो विषय कालचा होता आणि तो विषय परत 29ला येणार आहे. पण आज उद्या नाही, विषय आता तो राजकीय नको, विषय एवढाच आहे. विचार जपायचे असतील तर लढावं आज लागेल आणि विचार लढण्यासाठी ही लढाई आहे आणि त्याच्यात तुमचे मिळून मी आभार व्यक्त करतो सर्व पत्रकारांचे. तुम्ही सुद्धा या सर्व कॉम्रेड सामाजिक कार्यकर्त्यांना आणि आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना इथं पाठिंबा देऊन हा विषय लोकांपर्यंत तिथं नेला. तुमचे सुद्धा जे प्रमुख कार्यालयामध्ये बसून विश्लेषण करणारे जे सर्व पदाधिकारी आहेत, नाहीतर जे कोणी पत्रकार असतील त्यांचे आभार व्यक्त करतो. कारण अनेक लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने तिथं मुद्दा मांडला आणि हे जे आहेत अतिशय प्रामाणिक गरीब परिवारातला एक व्यक्ती, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे पुस्तक 25 रुपयाला तिथं दिलं जातं का? कारण गरिबाला ते परवडावं, साध्या लोकांना ते परवडावं. आणि आता महात्मा फुलेंबद्दलचं एक पुस्तक आणि ते सुद्धा त्यांनीच लिहिलेलं एक पुस्तक आत्मचरित्र त्यांचं, हे आता हा आमचा प्रशांत हा कार्यकर्ता तिथं काढतो, ते सुद्धा 40 रुपयामध्ये काढलं पण आहे. 40 नाही, बोध तुमचं आहे महात्मा फुलेंचं गुलामगिरीचा हसूट, हे जे पुस्तक आहे 40 रुपयामध्ये तिथं ते काढणार आहेत. म्हणजे महामानवांचे विचार लोकांपर्यंत, गरिबापर्यंत पोचावे यासाठी पत्र्याच्या खोलीमध्ये राहणारा हा कार्यकर्ता प्रयत्न करतोय. पैसे नसताना सुद्धा तिथं लढतोय आणि ज्यांच्याकडे पैशाचा माज आहे, जे काही सत्तेचा माज असणारे आमदार आहे, ते मात्र अशा सामान्य पण विचाराने अतिशय श्रीमंत कार्यकर्त्यांना भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा सामान्य आर्थिक दृष्टिकोनातून सामान्य पण विचाराने श्रीमंत कार्यकर्त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी भक्कमपणे आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 28 तारखेला बुलढाण्यामध्ये मोर्चा, एवढं लक्षात ठेवा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.